संदर्भात आता ओबीसी नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत। ओबीसी आरक्षणावर गदा आणल्याचा ओबीसी समाजाचा गंभीर आरोप आहे। सरकार बरखास्त करण्याची मागणी ते राज्यपालांकडे करणार आहेत। प्रकाश शेंडगे, हरिभाऊ राठोड, श्रावण देवरे यांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याचं समजतंय। या संदर्भात प्रकाश शेंडगे यांनी जय महाराष्ट्राला काय प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। ओबीसीची जी भूमिका जी आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलं होतं की बाबा तुम्ही हे जे एससीबीसी म्हणून जे मराठा समाजाला आरक्षण द्यायला लागलेलं आहे, एससीबीसी म्हणजे दुसरं काही नसून ओबीसीच आहे आणि एकीकडे ओबीसीला धक्का न लावायची गोष्टी करायची आणि मराठा समाजाला ओबीसी मध्येच आरक्षण द्यायचं। अशा प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला पहिल्यांदा फार मोठा धक्का आणि धोका निर्माण या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे। त्यामुळं ह्या सरकारने या महाराष्ट्रातील तमाम ओबीसींचा म्हणजे 52% जनतेचा विश्वास गमावलेला आहे आणि म्हणून आज आम्ही आमची व्यथा जी आहे ती आम्ही राज्याचे प्रमुख जे आहेत राज्यपालांना आम्ही सांगणार आहोत आणि या सरकारवरती आमचा मुळीच विश्वास राहिलेला नाही। मागासवर्गीयांच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यास हे सरकार असमर्थ ठरलेलं आहे, म्हणून हे सरकार ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी आम्ही आज राज्यपालांकडे करणार आहोत। आमच्या शिष्टमंडळामध्ये आमदार हरिभाऊ राठोड आहेत, आमदार रामराव वडकुते आहेत, श्रावण देवरेजी आणि सगळ्या समाजांच्या म्हणजे कुणबी असतील, साळी माळी ताली कोळी कोष्टी कुंभार या सगळ्या जवळ 30 समाजांचे नेते मंडळी आज आगरी कोळी समाज, भंडारी समाज असेल, कुणबी समाज असेल, या सगळ्यांचे नेते मंडळी आज आम्ही राज्यपाल महोदयांना भेटून आमच्या व्यथा मांडणार।